तर नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज. सकाळी सकाळी आपल्याला जायचं होतं मका आणायला, पण त्याच्या आतवर घेतला आपण ट्रॅक्टर धुवून. कारण हल्लरवरती हरभरा केल्यामुळे सगळ्या हरभऱ्याचे आम ट्रॅक्टरवर उडलेले आणि ती सगळी चिकट झालते. त्याच्यामुळे पहिल्यांदा ट्रॅक्टर धुवून घातला. मग हलर सोडवून घेतली ट्रॅक्टरला फनपळे जोडून. चला म्हटलं आता मका आणायला. आलो आपण ट्रॅक्टर घेऊन मका आणायला. घातला ट्रॅक्टर. आता आपल्या डोक्यात फक्त एकच होतं, ऊन पडायच्या आत फक्त मका तोडून झाले पाहिजे. तरी मका तोडायला लय उशीर लागत नाही, अर्धा तास लय झाला आपल्यासाठी. मका तोडायच्या अगोदर शस्त्र कापू नये म्हणून घेतला आपण अस्त्र. कारण मका तोडताना कापलेली कळत नाही, पण ती नंतर एवढी आग करते ना, त्याच्यामुळे अगोदर घ्यायचा शर्ट घालून घेतली आपण पटापटा मका तोडून. मका तोडायचं काही वाटत नाही बरं का, पण भरायचं म्हणलं की जेव्हा येतं. कारण मका उचलून खांद्यावर घेतली की ती मानाला कापते आणि त्यात चिकटा एवढा पायाला चिकटत होता ना, काढूनच आपला अर्धा स्टॅमिना गेला. जाऊन द्या म्हटलं, नको लय टाइमपास करायला. हे कोण काय आपल्याला भरून नाही देणार. उलट जेवढे लवकर भरेल तेवढे लवकर आपणच घरी जायला ऊन पडायच्या आत. घेतली आपण फणपळे मका भरून, बांधली दाव्याने पॅक. चला म्हटलं आता घरी. आलो आपण मका घेऊन घरी. मित्रांचं ठरलेलं पोहायला जायचं. चला म्हटलं, तसं पण काय काम नाही आणि गरम पण लय होते. कामाचा काय विषय नाही, काम फक्त आपल्याला मका आणायचं हीच होतं. ती पण आपण पोहायला जायचं म्हणून अगोदर तोडून घेतलं. आलो आपण विहिरी, पण अजून एक जण यायचा बाकी होता, त्याच्यामुळे काय कोणी कपडे काढले नव्हते. आता पुढनं चालत येणार कोण होता माहिती का? तेरे नाम मधला सलमान खान होता. ते आले बरं का सगळेजण पोहायला. तिघांचं असं ठरलेलं की तिघांना पण एका संकट उडी मारायची. आम्ही दोघांना तर मारली, पण वरचा मित्र तसंच थांबला, कारण त्याला आमचा विश्वास नव्हता. कारण त्याला असं वाटलं की मी मारली तर ही दोघं मारायची नाही, त्याच्यामुळे त्यांना आम्ही मारल्यानंतरच उडी मारली. झालं बरं का 1.5 तासानंतर सगळ्यांचं पण. तसं तर अगोदरच झालं, पण कोण वर आलं की परत त्याच्या अंगावर माती टाकून त्याला परत खाली पाठवायचं. तेवढं करून 1.5 तास कसा गेला हेच कळलं नाही.